नमस्कार मित्रांनो. आज उद्धव ठाकरे यांचे दोन मोठे राजकीय विरोधक आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना. पण गंमत म्हणजे या दोघांमध्येच आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शिंदे यांच्यापेक्षा भाजप उद्धव ठाकरेंना कमी त्रासदायक वाटू लागलाय. कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावर. मुंबई महापालिकेचं बजेट जवळपास 75,000 कोटींचं आहे, म्हणजे एखाद्या मोठ्या राज्याइतकं बजेट. त्यामुळे साहजिकच या सत्तेसाठी सगळ्यांची चढाओढ सुरू आहे. सध्याच्या आकडेमोडीनुसार भाजपकडे आहेत 89 नगरसेवक, शिंदे गटाकडे आहेत 29, उद्धव ठाकरे गटाकडे 65, काँग्रेसकडे 24 आणि मनसेकडे 6. महापौर निवडण्यासाठी 114चा जादुई आकडा लागतो आणि हाच आकडा सध्या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. शिंदे गटाला वाटतंय आमच्याशिवाय भाजप महापौर बनवू शकत नाही, म्हणूनच त्यांचे नगरसेवक सध्या हॉटेलमध्ये ठेवले गेल्यात. फोडाफोडी होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जाते. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत. उघडपणे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत, कारण दोघांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली आहे. पण अप्रत्यक्ष मदत ती शक्य आहे. ती कशी? जर महापौर निवडीच्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले तर एकूण संख्याच कमी होईल आणि मग बहुमताचा आकडा थेट भाजपच्या आवाक्यात येईल. म्हणजे शिंदे गटाचे 29 नगरसेवक सभागृहात आले किंवा नाही आले तरीही भाजप महापौर बनवू शकतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की शिंदे गट सध्या जो किंग मेकर बनण्याचा प्रयत्न करतोय तो डाव फसण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे असं का करतील? कारण राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त स्वार्थ कायम असतो. कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी शिंदे गटाने ठाकरे गटाचे नगरसेवक फोडले, सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी दाखवली आणि त्याचाच राजकीय बदला मुंबईत घेतला जाऊ शकतो. म्हणजेच शिंदेंना धडा शिकवण्यासाठी भाजपला बाहेरून मदत. जर हे समीकरण प्रत्यक्षात आलं तर पुढील 5 वर्ष मुंबईचा महापौर भाजपचाच असेल आणि शिंदे गटाकडे हॉटेलमधल्या खोल्यांशिवाय काहीच उरणार नाही. राजकारणाचा हा खेळ खूप गुंतागुंतीचा आहे, पण एक गोष्ट नक्की, मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी सगळे डावपेच आखले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे खरंच भाजपला अप्रत्यक्ष मदत करतील का? शिंदे गटाचा दबाव तुटेल का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.